हरि हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण आवाज बंद है जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर कर कठेवरी ठेवनिया कर कठेवरी ठेवनिया तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर करकटेवा ठेवणिया करकटेवारी ठेवणिया तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर येशी ध्यान आवडे निरंतर येशी ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवण कस्तुभामानी विराजिनो तुळशी हार गळा काशी पितांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा
काशी पितांबर तुळशी हार गळा काशी आवडे निरंतर हेची झाड आवडे निरंतर हेची झाड तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुका म्हणे माझे ती सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख नाही नसते आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर बार कुमारी 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि आवाज जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हॅलो हॅलो आता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकरुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले
आवरे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर बापर उमादेवीवर बापर उमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर बापर उमादेवीवर बापर उमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम नाम वाचे श्रवण कीर्ती वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान चित्ते समान पावले चित्ते समान पावले चित्ते समान पावले चित्ते समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल धरिला मणी विठ्ठल म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा निरधम्म सर्वथा निरधम्म सर्वथा निरधम्म सर्वथा काळ सार्थक केला त्याने सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल धरिला मणी विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल मिळा म्हणे स्वरूप सिद्धी म्हणे स्वरूप सिद्धी. मिळा म्हणे स्वरूप सिद्धी स्वरूप सिद्धी. नित्य समाधी हरिनाम
नामे नित्य समाधि हरि नाम समाधि हरि नामे नित्य समाधि हरि नामे नित्य समाधि हरि नामे नित्य समाधि हरि नामे फळ सार्थक केला त्याने फळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल रामने विठ्ठल रामने विठ्ठल धरिला मने विठ्ठल उढोबार कुमाये उबार 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 नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाच श्रवण कीर्ती नाम वाच श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाच श्रवण कीर्ती नाम वाच श्रवण कीर्ती पाऊलेची ती समान पाऊले चित्ती समान कळसात केला त्याने कळसात केला त्याने पाऊल ते समान पाऊल 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 चित्त समान सार्थक केला त्याने सार्थक केला त्या नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाच श्रवण कीर्ती नाम वाच श्रवण पाऊलेची समान पाऊलेची समान काळसात केला त्याने काळसात केला त्याने पाऊल ते समान पाऊल चित्ते समान पाऊल चित्ते समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल धरिला मने विठ्ठल धरिला मने विठ्ठल कळसात केला त्याने कळसात केला त्याने धरिला माने धरिला 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 धरिला
धरिला मने नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला ध्यानी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल विठाला विठाला झाला la
स्वचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कुञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कारपुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पदे प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति कर्पूर घोरणं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू भूधरे चरण संगाची माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत धर्मानुरागी धर्मप्रेमी परमार्थप्रेमी उपस्थित सर्व भाविक भक्तगण चालत असलेला हा प्रतिवर्षाप्रमाणे भगवान नगरेश्वराच्या दरबारामध्ये सातत्यानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवपुराण महात्मे शिवपुराण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा या नगरेश्वर समाजाच्या नगरेश्वर मंदिराच्या सर्व समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं प्रतिवर्षी आयोजन असतं आणि याही वर्षी आयोजन आणि या आयोजनामधील आज पहिल्याच दिवसाची सेवा ही योगायोगानं माझ्याकडे आहे। या ठिकाणी आपण हरिभक्तपरायण नारायण महाराज सुडेगावकर यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी शिवकथा श्रवण करत आहात आणि त्या कथेचा एक विस्तार म्हणून कथा ही किती सर्वोत्तम असते याचाच एक विचार किंवा नामसप्ताहामध्ये पहिला दिवस हा नामप्रकरणावर चिंतन करावा
हा आपल्याला वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाची चाकोरी सांभाळत या ठिकाणी नामपर प्रकरणाचा अभंग मी निळोबरायांचा निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत निळोबराय या नामसप्ताहामध्ये नामाला किती महत्व आहे आणि नाम एखाद्याला घेताही नाही आलं तर श्रवण शक्ती आणि श्रवण भक्ती ही किती विशेषता आहे याचं दिग्दर्शन या अभंगाच्या माध्यमातून निळोबराय घडवतात. मुळामध्ये आपण आता बऱ्याच वर्षापासून आणि बरेचसे कार्यक्रम इथे राबतात. आताच मी गणेशजी गादेवार साहेबांच्या मुखातून ऐकलं की वर्षाचे 365 दिवस 365 आणि कार्यक्रम 265 म्हणजे जवळजवळ 1 वर्षाचे कार्यक्रम नियोजित असे या ठिकाणी ठरलेले असतात. आता ऐकायला माणसं किती असतील हा ज्याच्या त्याच्या उद्धाराचा भाग आहे. परंतु संस्थांच्या माध्यमातून मंदिराच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जी खरंच धर्मानुसार सेवा करावी लागते त्या सेवेचा परिपाक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे नगरेश्वर मंदिराच्याच समितीच्या द्वारा आपण बरेचशा ग्रामीण भागामध्ये पाहतो, शहरी भागामध्ये पाहतो की कार्यक्रम हे वर्षालाच एक वेळा असतात. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीचे पुढच्या वर्षीला तोपर्यंत त्या गावात त्या मंदिरात विना सुद्धा वाजत नाही असे बरेचसे मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. पण सातत्यानं कार्यक्रम करणं, सातत्यानं कार्यक्रमाकरता राबणं आणि सातत्यानं कार्यक्रमाकरता काही दानशूरांनी दान करणं हे सुद्धा मोलाचं काम आहे. बघा, वर्षाच्या 1 वेळेला सप्त्याला पट्टी मागायला गेलं तर लोक तोंड वाकडे करतात. आम्ही आजपर्यंत अनुभवत आलोय. परंतु सालभर कार्यक्रम व्हायचे आणि लोकांनी बी दान द्यायचं, अन्नदान करायचं आणि बरं लोक तरी 1 बार देऊन मोकळं होतील. 1 बार देऊन बाबा हे याले 10 बऱ्या घरला म्हणून हे घ्या, 1500 रुपये घेतील आणि मोकळं होतील. परंतु इथं सतत नेहमी त्याच्यामध्येच राबणं आणि त्याच्यासाठी देह झिजवणं हे समितीचं फार मोठं काम आहे. आणि त्यातले त्यात गादेवार साहेबाचा आताच आम्ही फोन ऐकला एक आहे नाही. म्हणजे हे काम एखाद्याला त्रास व्हावा, एखाद्या समितीला कष्ट घ्यावे आणि त्या समितीनं कष्ट घेतले म्हणजे इतराला त्याचा आनंद मिळतो हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येते. मग आपल्याला किती मला सांगा, तुकोबराय म्हणतात ना देह कष्टविती परोपकारे, बरोबर आहे का नाही? कशा करता देह कष्टविती? परोपकारा करता देह कष्टविती आणि परोपकारा करता संतांनी देह कष्टविला म्हणून आज आपले हे कार्यक्रम आज दिसून यायला लागलेले. आणि समजा जर परोपकारासाठी संतांनी देह कष्टविलाच नसता, जाऊ दे आपल्याला काय करायचे म्हणून जर त्याच वेळेला सगळं सोडून दिलं असतं तर आपल्याला संत आणि संत परंपरा किंवा देव हा आपल्या डोक्यात सुद्धा राहिला नसता. म्हणून तो ज्यांनी कष्टविला देह ते आज आपण त्याच्यावर त्याचा आनंद उपभोगतोय. काय उपभोगतोय? त्याचा आनंद उपभोगतोय. आणि आनंद जरी म्हणलं तरी आपल्याला आनंद म्हणजे काय? आपण परमार्थाच्या माध्यमातून जे संप्रदायामध्ये आहेत, जे अध्यात्मामध्ये आहेत त्यांचा आनंद बघा आणि इतरित्र पैसे कमवणाराचा आनंद बघा. आनंदाचे प्रकार किती? भागवतानं 3 आनंदाचे प्रकार पाडले. त्याच्यामध्ये पहिला श्लोक आला बघा, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेत्वे तापत्रय्य विनाशाय श्रीकृष्णाय वयु नमः. 3 प्रकारचे सत्य, चित्त आणि आनंद. एक स्वयंसिद्ध आनंद सांगितला, दुसरा साधनजन्य आनंद सांगितला आणि तिसरा एक स्वयंसिद्ध आनंद, दुसरा साधनजन्य आनंद आणि तिसरा आनंद आहे तो ऐहिक आनंद म्हणतात त्याला. म्हणजे तो दिसतो आणि लगेच नष्ट होतो. लक्षात आले का नाही?
आनंद दिसतो आणि लगेच नष्ट होतो. हे कसं? एखादी वेळा आमच्याकडे पैसा आला, आम्हाला काहीतरी मिळालं की तो आनंद झाला, पण लगेच तो गमला की आनंद संपला. म्हणजे तो तात्काळ आनंद आहे, तत्क्षणी. शास्त्रानं त्याला योगपत प्रक्रिया अशी सांगितली. आणि जो साधनजन्य आनंद आहे, साधनजन्य आनंद, मृदंग हातामध्ये आहे तोपर्यंत बोल वाजवण्याचा आनंद आहे. आणि मृदंग बाजूला गेला की साधन संपलं, आनंद गेला. एखादा पदार्थ खात असताना त्या पदार्थाची चव घेत असताना जिभेला मिळणारा किंवा तो आपल्याला मिळणारा आनंद हा कुठल्या तरी साधनाच्या द्वारा मिळाला. पण ज्या वेळेला ती साधन आपल्यापासून बाजूला गेलं त्यावेळेला आनंद संपला. आणि जो स्वयंसिद्ध आनंद आहे तो स्वयंसिद्ध आनंद हे अध्यात्माच्याच माध्यमातून मिळतो, तो इतरत्र कुठेही मिळत नाही. विठाला 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 आणि मग तो आनंद मिळण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ह्याच्यापेक्षा वेगळं काही कारण का दुसरं काही कारण आहे? आनंदापेक्षा जीवनामध्ये तुम्ही कशाला महत्व द्याल का? सगळे जे रात्रंदिवस धडपड करायलेत, कोणी पैसा कमवत असेल, कोणी कोणती इस्टेट कमवत असेल, कोणाला जन पाहिजे, कोणाला मान पाहिजे, कोणाला धन पाहिजे, बरोबर आहे. तीन बाबी जी आहेत तिन्हीपेक्षा वेगळं आपल्याला काही पाहिजे का? एकतर जन बघावं लागेल, दुसरा मान बघावा लागेल आणि तिसरं धन बघावं लागेल. मग आता कोणी धनासाठी धडपड करत असेल, कोणी मानासाठी धडपड करत असेल आणि कोणी जनासाठी धडपड करत असेल. तीन वर्ग आहेत. आता ज्याला धनासाठीच धडपड करणारा त्या वर्गाला स्वार्थी वर्ग म्हणतात. कोणासाठी? धनासाठी. आणि दुसरा आहे मानासाठी. मानासाठी ही धडपड करणाऱ्याला स्वार्थीच वर्ग म्हणतात आणि जनासाठी धडपड करणाऱ्याला परार्थी वर्ग म्हणतात. विठाला विठाला मला सांगा, कोणी मानासाठी, कोणी जनासाठी, कोणी धनासाठी, असं प्रत्येकाला वेगवेगळं आहे. आता कोणाला वाटलं, एखादी लोक बॅनर लावतात बघा रस्त्याने, कोणी बॅनर लावतात ना, आमदार, खासदार, नगरसेवक किंवा कुणी बी, हे जे बॅनर लावले जातात, आता आपल्या संप्रदायाचं किंवा अध्यात्माचं बॅनर लागते ना, हे मानासाठी, धनासाठी किंवा नसतं. मग ते कोणासाठी असते? अहो ते जनासाठी असते. नगरेश्वर मंदिरामध्ये सप्ताह चालू झाला हे कळणार कसं? अमुक ठिकाणी कथा आहे आणि तुम्ही श्रवणाला या, हे प्रत्येकाला सांगता येणं शक्य नाही. म्हणून आम्ही बॅनर लावतो, हा भाग वेगळा आहे. पण काही लोक बॅनर लावतात ते जनासाठी नाही तर ते स्वतःसाठी लावतात. आता बऱ्याच ठिकाणी बघा, एकाला मी विचारलं, म्हणलं सगळ्या नांदेडमध्ये फिरलो, म्हणलं प्रत्येक चौकामध्ये तुमचंच बॅनर होतं. फार तुमची म्हणजे लोकॅलिटी, म्हणजे एवढं तुमची प्रसिद्धी आहे की कुठेही तुमचंच बॅनर बघायला मिळालं. त्यानं विचारलं, म्हणले महाराज किती बॅनर होते? सरासरी म्हणलं 50-70 मी बॅनर तुमच्या नावचे बघितले. त्यानं म्हणलं महाराज 50 बॅनर? अहो पैसे 100चे दिले होते, मग 50च बॅनर कसे लागले? म्हणजे यांच्या बॅनर मधून सुद्धा लोक पैसे खाणारे आहेत, इथपर्यंत ह्यांची शक्ती विशेष आहे. हे जनासाठी नाही, हे स्वतःसाठी स्वार्थ आहे, म्हणून यांना कोणी किंमत देत नाही. मग आपल्याला तरी परमार्थ करून मिळवायचंय काय? परमार्थ करून काय मिळवायचंय? काय उद्देश आहे? रात्रंदिवस कोणता? आता मला सांगा, योग मार्ग असेल, कर्म मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल, कोणत्या बी मार्गातून जाणारा साधक याची अंतिम उद्दिष्ट, अंतिम ध्येय, अंतिम गणतव्य काय? काय करायचे परमार्थ करून? हे तरी माहिती आहे का नाही? परमार्थ करून काय करायचे म्हणून उगाच निघाले खाली मान घालून. रस्ता कुठे की काय की कोणत्या गावाला जायचंय ते माहित नाही. त्याची एक तर चरण कमल मिळाले पाहिजे, साक्षात्कार कुठंतरी त्याचा झाला पाहिजे आणि त्याच्या धामाला आम्ही पोहोचलो पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं नाही. आणि मग हे जर झालं तर आमचा आनंद कसा होईल? द्विगुणित होईल. बरोबर आहे. कमीत कमी मला सांगा, देव भेटतो का? देव भेटतो का? कुणाला भेटलाय का? बरं चला, हा, जरी तुम्हाला आम्हाला देव भेटला, आता नगरेश्वर मंदिरातून कीर्तन सुटलं, बाहेर गेलो, देव भेटला, चला दारामध्ये आला, बर हो का
भगवान शंकर तुम्ही जो ऐकून आहेत ना, हा ते मीच. बरं बरं बरं, तुम्हीच. मग घ्या दर्शन. बरोबर आहे, दर्शन देईल मी म्हणून जरी गेला, तुमच्या आमच्या जीवनातला फायदा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही फायदा नाही. चला गेला, आमचं अंतिम गंतव्य आहे, आम्हाला वैकुंठाचं पद प्राप्त पाहिजे, आम्हाला वैकुंठाला जायचंय. वैकुंठाला का जायचंय? तर वैकुंठामध्ये भगवान परमात्मा आहे म्हणून आम्हाला वैकुंठाला जायचंय. आणि वैकुंठाला गेल्यानंतर आम्हाला त्याची प्राप्ती होईल, त्याची भेट होईल, त्याच्या संगतीमध्ये राहण्याचा योग येईल आणि आमचे सगळे पाप तापत एकंदरीत पूर्ण दूर होतील आणि या आत्म्याला अखंडित त्याच्या सान्निध्यामध्ये विसावा मिळेल. ही आपली धारणा आहे का नाही? मग आता वैकुंठाला जायचंय का कुठं जायचंय आपल्याला? का कैलासाला? कसं कैलासाला जायचंय का वैकुंठाला जायचंय? वैकुंठाला. म्हणजे कसं, माझा आणि त्यांचा कन्सल्ट आहे म्हणून म्हणालो. तुम्ही जिथं म्हणाल तिथं मला तिथं नोंद करता येते. कैलासाला जायचंय का वैकुंठाला जायचंय? स्वर्गाला. का स्वर्गाला जायचंय? कुठं जायचंय? कारण स्वर्गाचं आमचं कनेक्शन सध्या नाही. कारण कसं आहे लक्षात घ्या, आपण कोणता माणूस एखादा वारला गेला की आपण पत्रिका काढतो किंवा पुकारताना आपण बोलतो, काय म्हणतो? अमुक अमुक वैकुंठवासी अमुकराव यांचा 13वीचा कार्यक्रम अमुक अमुक तारखेला आहे. बरोबर आहे. कोणी कोणी काय लिहितंय? कैलासवासी. कुणी कुणी काय लिहितंय? स्वर्गवासी. मग आता हे तिघजण 3 नावं लिहितात, याचा अर्थ काय होतो? कुणा वैकुंठवासी लिहावं, ठीक आहे, याचा अर्थ थोडा सांगतो म्हणजे लक्षात येईल. वैकुंठाला कोण जातंय असं जर आपण, म्हणजे हे लिखित नाही बरं का, तुम्ही म्हणाला महाराज लिहिलंय कुठं, हे लिखित नाही. एक काही काही गोष्टी लिखित नाहीत पण त्या मानाव्या लागतात. बरोबर आहे. तुम्हाला आणखी एक सांगून जातो कधी कधी की जवळजवळ 99% लोकांना माहीत नाही. किती टक्के? 99% लोकांना माहीत नाही अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र म्हणल्याशिवाय भजनाची सुरुवात होत नाही. बरोबर आहे. मग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हे तुम्हाला कुठं सापडल? कुठं सापडल? हे प्रमाण कुणाचं आहे? हे प्रमाण कुणाचं आहे? हे प्रमाण नाही, हे अभंग नाही, कोण्या संतांचं म्हणणं नाही, हे ज्ञानोबरायाचं एकांतामध्ये बसल्यावर नरसिंह सरस्वतींनी केलेलं गुणगान आहे. बरोबर आहे. मग अशा काही गोष्टी आहेत की ज्याला उदाहरण घ्या, जे तुळशीची माळ घालतो बाबा, तुळशीची माळ घालतो तो कुठे जातो? वैकुंठाला. बरोबर आहे. आणि जे रुद्राक्षाची माळ घालतो ते कैलासाला जातो. तुळशीची माळ घालणारा वैकुंठाला आणि रुद्राक्षाची माळ घालणारा कैलासाला. मग स्वर्गाला कोण जाते? स्वर्गाला कोण जाईल? तर स्वर्गाला ते जातात की ज्याच्या गळ्यात माळ नसते तो. बरोबर आहे. बरं तुम्ही मग महाराज मग ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला जर स्वर्गाला पाठवलं तर मग स्वर्गाला तुम्ही तुच्छ मानालात का? स्वर्गाला तुम्ही कमी मानालात का? हो, कमीच मानालात. स्वर्गामध्ये आहे काय? जेथ रंबिया सारिख्या नाचणी, उर्वशी, तिलोत्तमा, रंभा, आणि तिथं काय कमीच नाही ना महाराज, ती भोगभूमी आहे. इथं करायचं आणि तिथं मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, स्वर्गे स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा. कारण स्वर्गामध्ये काहीच नाही. तिथलं वर्णन करत असताना असं केलंय, जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारी, जिये गावे खिल्लारे कामधेनूची, जेथ अमृत्व हे सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. तिथे अमर लोक राहतात. मग तिथं महाराज आपलं काही काम
नाही. मग आता वैकुंठाला तुळशीच्या माळवाले, कैलासाला रुद्राक्षाच्या माळवाले, आणि ज्याला माळ नाही ते स्वर्गाला. एकाचा असंच बाबा मेला माधव महाराज, एकाचं असंच म्हातारं मेलं आणि ते पुन्हा माझ्याकडे आलं. म्हणला महाराज आता बाबा वारलेत, म्हणलं आता पत्रिकेत नेमकं काय लिहू, स्वर्गवासी लिहू, कैलासवासी लिहू का वैकुंठवासी लिहू? मी म्हणलं असा तुला का संशय आला? नाही मी ऐकलंय म्हणलं तुळशीच्या माळवाला वैकुंठाला जाते, रुद्राक्षाच्या माळवाला कैलासाला जाते. मग आमच्या बाबाच्या काळात दोन्ही माळी होत्या म्हणला, तुळशीची बी होती आणि रुद्राक्षाची बी होती. कुठे गेले की काय नाही, काही पताच लागणार झालाय म्हणला शोधून. म्हणजे मला सांगायचं का आपल्याला अंतिम गंतव्य काय आहे? एकतर परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, परमात्म्याच्या चरण राज्याची कुठंतरी स्पर्शता झाली पाहिजे. भरपूर साधना करून एका जीवनामध्ये महाराज ध्रुवासारख्याला सुद्धा प्राप्ती झाली नाही. मागणी पुरी होईल पण प्राप्ती कठीण आहे. उपमन्यूला वनामध्ये गेल्यानंतर भगवान शंकर भेटले असा पुरावा सापडत नाही. फक्त भगवान शंकराने जो तपश्चर्या करत होता, कशा करता, काय विचार होता? फक्त एकच विचार होता की त्यांनी मला वाटीभर दूध पाहिजे. काय पाहिजे होतं? वाटीभर दूध पाहिजे होतं. म्हणून तो वनामध्ये जातो आणि ज्यावेळेला भगवान शंकर त्या बालकाची तपश्चर्या, बालकाची साधना पाहून ज्यावेळेला प्रसन्न झाले, त्यावेळेला समोर आले आणि कुठंतरी गुप्त रूपानं फक्त विना हे उपमन्यूच्या गालाला लावला. आणि उपमन्यूच्या गालाला विना लावला आणि आकाशवाणी सारखा आवाज आला, बाळा ज्याची तू साधना करायला लागलास ना, ज्याची तू साधना करायला लागलास तेच मी भगवान शंकर म्हणतात मला. बरं बरं कुठं आहे, माग काय पाहिजे? त्यांनी सांगितलं याच्याकरता मी वनामध्ये आलोय, मला एक वाटीभर दूध पाहिजे. किती पाहिजे? वाटीभर दूध पाहिजे. भगवान शंकर म्हणले, अरे वाटी काय मागतोस? म्हणले, मी जगाचा जनिता आहे, ऐसा मी समर्थ ब्रह्मांडाचा धनी, मी समर्थ आहे. अरे तुला दुधाचा समुद्रच देऊन टाकतो. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्यू किंवा ज्ञानोबराय म्हणतात, मागा दूध म्हणितले यासाठी, अवघे क्षीराब्दीची करोनी वाटी, उपमन्यू पुढे दुर्जेटी ठेविली जायची. ठेविली ना, उपमन्यू पुढे समुद्रच ठेवून दिला. पण परमात्मा भेटावा ही आपली अंतिम गंतव्य, अंतिम ध्येय आहे. आणि तो परमात्मा कुठं राहतो असा आपला भास आहे की तो वैकुंठामध्ये राहतो. पण आता नाही. या सुखा कारणे, या भजनाच्या सुखा कारणे देव वेढावला आणि वैकुंठ सोडून संत सदई राहिला. धन्य धन्य हे वैकुंठ सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारण देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. कुठं राहिला? वैकुंठात आता देव नाही. तुकोबराय म्हणले, वैकुंठात आता देव नसल्यामुळं वैकुंठाशी आमा नको धाडू हरी, वास त्या पंढरी सर्व काळ, वास त्या पंढरी सर्व काळ. आता वैकुंठाला आम्हाला धाडू नको. कारण कसं होतं, ज्ञानदेवा फळा नारायण पाल, सर्वत्र वैकुंठ गेले आले. या बात आहे. सर्वत्र वैकुंठ गेले आले, सर्वत्र वैकुंठ गेले आले. सर्वत्र
वैकुंठ केले असे ज्ञानदेवा ज्ञानदेवा फळ आणि नारायण पाठ. नारायण नावाचा पाठ आणि त्याचं फळ असं आहे सर्वत्र वैकुंठ केले असे. सर्वत्र वैकुंठ हो, देव कुठं नाही, देव कुठं नाही. आपल्या संतांचे प्रमाण आहे, जहा पगडालो देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. कुठं नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. मग आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. कुठं देव नाही, सर्वत्र देव आहे ना. म्हणून ज्ञानोबराय म्हणले सर्वत्र वैकुंठ केल्या. आता देव दुसरीकडे नाही, सगळ्याच ठिकाणी असल्यामुळं. बरं, मग सगळ्याच ठिकाणी देव आहे तर मग देव आकर्षित कशानं होतो? सगळ्याच ठिकाणी आहे ना, कुठं देव नाही. आता बरेचसे निव्वळ विचित्र लोक, विचित्र म्हणालो, जिथं निषिद्धाचा त्याग नाही, जिथं आसुरी संपत्तीचा स्वीकार आहे, असे लोक म्हणतात अरे उगच भजन करून नसते रे, देव इथं पाहिजे. कुठं लोक काय म्हणतात, उगच भजन करून नसतंय, इथं पाहिजे. तुझ्यात हाय काय नेमकं? भजनाला कधी जात नाहीस, नाम कधी घेत नाहीस, कीर्तनात कधी गेला नाहीस, मंदिरात कधी गेला नाहीस, दर्शन कधी, इथं कुठं आहे ते? मी असे काय भगवान सांगून गेले ना, प्रत्येकाच्या हृदय मी असे, अंश रूपानं असे. कोणत्या रूपानं असे? पण न प्रगटे, प्रगट होणार नाही, अंश रूपानं आहे आणि ते उष्ण दिलेलं आहे. मग ज्या ज्या वेळेला मी तो अंश काढून घेतला की तिथं हे शरीराचं काय झालं, शरीराची होय माती, शरीराची माती झाली आणि मी राहिलो. मी काय राहिलो? मी राहिलो. मी आता तू नाहीस, पण मी ज्या वेळेला तुझ्यामध्ये होतो त्यावेळेला प्रगट करण्याची शक्ती तुझ्याकडे होती, पण तू काहीच केला नाहीस. मग इथं आहे म्हणून काय म्हणायचं? आता ते अंश अवतार वगैरे तो भाग वेगळा आहे, तितक्या लांब आपल्याला जायचं नाही. की फक्त अंश रूपानं मी, मम अंशो जीव लोक, जीव लोके मम अंशो जीवभूत सनातन. सगळ्याच ठिकाणी मी आहे. बरं, प्रगट कशानं होतो? काय राम प्रगट भाईजान, कशानं प्रगट होतो? प्रगट कशानं होतो? प्रगट कशानंच होत नाही, अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची, तो भावनेच्या माध्यमातून. बरं, मग निष्ठा भाव म्हणजे कोणत्या स्वरूपानं भाव समर्पित करायचा आहे? भावनेनं देव. देव कशामध्ये आहे? भावनेमध्ये आहे. बरोबर आहे का नाही? देव कशात आहे? दगडात आहे, मूर्तीत आहे. मूर्ती कशाची आहे? दगडाची. मग देव दगडात आहे का? देव कशात आहे? भावनेत. मला सांगा, प्रल्हादाचा आपण दृष्टांत ऐकलेला आहे. हिरण्यकशिपू ज्या वेळेला प्रल्हादाला त्रास देत होता, नामन घेऊ दे वाचे, आणि हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, माझ्या राज्यामध्ये कोणीही नाम घ्यायचं नाही असं ज्या वेळेला म्हणत होता, पण पोटी पुत्र आला तो नामधारक प्रल्हाद. मग नाम घेऊ नये याच्याकरता प्रल्हादाला बराचसा विरोध केला, परंतु प्रल्हाद ऐकायला तयार नाही. त्याला मारण्याचा प्रयत्न केला, उचलून टाकला कडियवरी, नाम प्रल्हाद उच्चारे. सारखा महाराज तेलाच्या कळी टाकण्याचा प्रयत्न केला, हातीच्या पायाखाली टाकण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद थांबला. आणि काही केलं तरी प्रल्हाद मरायला तयार नाही, काही केलं तरी प्रल्हाद मरायला तयार नाही. हिरण्यकशिपूने एक विचार केला आणि प्रल्हादाला विचारला, अरे कुणाच्या बळावर?
एवढं मी तुला मारण्याचा प्रयत्न करतोय, अनेक प्रकारे मी अनेक उपाय करून सुद्धा तू मरत नाहीस. हे कुणाच्या बळावर? प्रल्हादानं सांगितलं, माझा तो नारायण आहे. काही केलं तरी मला तुम्ही कोणी हात लावू शकणार नाही. जाके राखो साईया मार सके ना कोय, पालन बाका कर सके सब जग वैरी होय. मला तुम्ही मारणार नाही. अरे कशाच्या बळावर? माझा तो नारायण आहे. तो नारायण मला तारतोय. कुठं आहे तुझा नारायण? प्रल्हादानं सांगितलं, कुठं नाही. कुठं नाही माझा नारायण? सर्वत्र आहे, सर्वत्र आहे, समभावनेनं आहे, कुठं बी आहे. मग असा समोर एक खांबा होता, असा एक पिलर आहे का नाही, शुद्ध मराठीमध्ये त्याला पिलर म्हणतात. आणि त्या पिलर मध्ये काय झालं, समोरच पिलर उभा, कोणाच्या? हिरण्यकशिपूच्या. हिरण्यकशिपू म्हणला, हे ह्याच्यामध्ये आहे का? म्हणलं हे खांबामध्ये आहे. हो म्हणले, खांबामध्ये का नाही? हो, खांबावरी लाथ मारिली दुर्जने आणि स्तंभे नारायण प्रगटला. खांबावर हिरण्यकशिपूनं लाथ मारली तर खांबातूनच नरसिंह भगवान प्रगट झाले. म्हणजे मला सांगायचंय काय की देव हा कशात आहे? भावनेत आहे. मग भावना कशाच्या माध्यमातून समर्पण करायच्या? उग भाव आहे, भाव आहे, भाव आहे म्हणजे कधीच काही करीत नाही, कधी कुणाला जीव घातला नाही, कधी अन्नदान केलं नाही, सप्त्यात राबला नाही, म्हणतोय भाव पाहिजे रे. मग तुझा भाव कुठं समर्पण करणार आहेस तू? कशाच्या माध्यमातून भाव समर्पण करायचा आहे? तर भाव समर्पण करण्याकरता तुम्हाला 9 गोष्टी शास्त्राने सांगितल्या. किती गोष्टी? 9. त्याला नवविधा भक्ती म्हणतात. त्याला काय म्हणतात? नवविधा भक्ती म्हणतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती, याला नवविधा भक्ती म्हणतात. आणि या नवविधा भक्तीच्या माध्यमातून ज्यानं भाव समर्पित केलाय त्याचं आणि परमात्म्याचं ऐक्य आहे. ह्याच्यापेक्षा ऐक्य वेगळं होणार नाही. तुम्ही अनेक ठिकाणी जर डोकं लावित राहिलात, अमुक असंच करावं लागतंय, अमुक, ती सेवा आहे. तुम्ही काय? ती सेवा आहे, पण भाव नाही. एक श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही नवविध प्रकारच्या भक्तीमधून कुठंतरी भाव समर्पित झाला की भगवान परमात्म्याचं आणि आपलं ऐक्य होतंय. मग या अभंगाच्या माध्यमातून निळोबरायांनी काय सांगितलं? याच्यामध्ये एक तुम्हाला भक्ती नामाची सांगितली, दुसरी भक्ती श्रवणाची सांगितली आणि तिसरी सतत पाद सेवनाची भक्ती. या तिन्ही भक्त्या या अभंगामधून आलात. मग या अभंगामध्ये निळोबरायांनी जी पहिली भक्ती सांगितली ते कलियुगामध्ये चालणारी भक्ती, त्या भक्तीचं नाव आहे नामसाधन. नामाचे श्रवण कीर्ती पाऊले किती समान, पाऊले किती समान, पाऊले किती समान. नामाचे श्रवण कीर्ती पाऊले किती समान, पाऊले किती समान, पाऊले किती समान. नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले किती समान, पाऊले किती समान, पाऊले किती समान. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले किती समान, पाऊले किती समान, पाऊले किती समान. नाम वाचे, निळोबराच्या अभंगातून नाम वाचे, वाचन नाम घ्यायचं. काय घ्यायचं? वाचन नाम. आता तुम्हाला एक सांगू का, आता आपण करतो तो भाग काही मी त्याला वावगं ठरविणार नाही किंवा ते करू नका असा माझा आग्रह नाही, परंतु काही युगानुसार साधनेमध्ये बदल होत गेलाय. कारण कसं आहे, आज आपण आहेत, आजच्या घडीला ध्यान साधना कोण सफल करू शकेल? उपस्थित जेवढे आहेत, ध्यान साधना सफल कोणाला होईल? होईल कोणाला? नाही नाही. ध्यानाला बसल्याबरोबर संसारातलं तरी लक्षात येईल, नोकरीतलं तरी येईल, राजकारणी असेल तर राजकारणातलं येईल, सरपंच असेल तर गावकी येईल. प्रत्येकाच्या काही ना काही मनात डोळे झाकल्याबरोबर दुसरंच फिरत आहे कुठंतरी. मग ध्यान साधना सफल होईल का? नाही, अवघड आहे ना. बरं, मग योग साधना सफल होईल का? योग साधनेच्या तर नादालाच लागायचं नाही. रामदेव बाबा आपल्या शरीराकरता शिकवतात, हे स्वीकारायचं. कोणतं अनुलोम विलोम, कपाल भारतीय, कोणतं योगासन, वज्रासन, जे जे काय सांगतात ते शरीरासाठी ठीक आहे, पण समाधी मार्गासाठी ठीक
नाही, कारण त्याच्या अष्टांग योग सांगितलेत. यम, नियम, दम, प्राण, प्रत्याष्ठा, पुढं प्रत्यासन, ध्यान, धारणा आणि समाधी असे अष्टांग योग सांगितलेत. आणि त्याच्यामध्ये योगाचा अर्थ असा सांगितला लघु सिद्धांतानं, योगश्च चित्तवृत्ती निरोधा इति नाम योगा. म्हणजे निश्चित रूपानं चित्त आणि चैतन्याचं मिलन करण्याकरता विषयाच्या दारातून इंद्रियाची कायमची ताटातूट व्हावी, त्याला म्हणावं योग. मग आता ते किती कठीण आहे? शक्य आहे? शक्य आहे कोणाच्या? नाही नाही नाही. मग योग मार्ग सुद्धा सफल होणार नाही. तो मार्ग सोडत असताना ज्ञानोबराय म्हणले फार अवघड आहे. माई पडून हे बाळक काळेने ताय कुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैशे विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर, योगांत होय तो वीर विराग साहते. तो ही मार्ग कठीण आहे. मग नाही नाही, हे पहिले साधन होते महाराज. कृताय ध्यायन्ते विष्णू त्रतायाम यजतो मखे हे द्वपारी परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तनात. आता दुसरं साधन सफल होणार नाही. मग काय करायचंय? कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. आता दुसरं काहीच नाही. बसल्या बसल्या कुठली माळीला हात लावायचा नाही, ध्यान साधनेला हात लावायचा नाही, कुठं बी जायचं नाही, कोशानच काही होत नाही. भाव धरायचा, भाव धरायचा आणि मार्ग मिळवण्याकरता संतांचं वाङ्मय डोळ्यासमोर ठेवायचं. आणि तो मार्ग एकदा का धरला, कोणता? नामसाधनेचा, की रात्रंदिवस बसल्या बसल्या हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता, बैसता, दळीता, कांडिता, भांडता, हरी बोला. कुठं बी हरी बोला. हरी विन सौजन्य नेणे काही. हरी शिवाय दुसरं कुठलं साधन आता या जगात शिल्लक राहिलं. म्हणून फक्त परमात्म्याचं. आता मला सांगा, कोणी शिवाचा भक्त असेल, कोणी महादेवाचा भक्त असेल, त्याने काहीच नाही, एकदा सुरू करायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः. सारखा किती भगवान गीतेमध्ये सांगतात बघा, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः. सतत सतत सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. दुसरं काही मला सांगा. एकतर त्या नामानं काय होते? नाम का घ्यायचं? तुम्ही म्हणाल महाराज बाकीची साधना करायच्या नाहीत. बाकीच्या साधना अनेक फाटे फोडतात. काय फोडतात? फाटे फोडतात. साधनेत फाटे फाटे फुटले की तोवर आपण निघून जातो. कशात? त्या फाट्या फाट्यामध्येच आपण निघून जातो साधना. म्हणून एक धरीला चित्ती. तुकोबराय म्हणले आम्हाला अनुभव आला म्हणून. बरोबर आहे. मग सारखं रात्रंदिवस महाराज परमात्म्याचं स्मरण करत राहायचं. आजपर्यंत जेवढे मुक्त झालेत ना, लक्षात आहे का? शास्त्राचा आधार घ्या. जेवढे जेवढे मुक्त झालेत ते कशाच्या आधारे मुक्त झालेत? नामाच्याच आधारे मुक्त झालेत. बरोबर आहे. मुनी बी मुक्त झाले. गर्भवासाला भिवून मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. पण पुढचं तुकडा आहे का? आम्हा विष्णुदासा. कशाचा दास व्हावा लागेल? दास व्हावा लागेल. आणि दास झाल्यानंतर रात्रंदिवस फक्त काय करायचं? नामस्मरण करायचं. आणि नामाची शक्ती अशी आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. नाम हे परमात्म्याचं आहे. नाव कुणाचं घ्यायचं आपल्याला? कुणाचं घ्यायचंय? परमात्म्याचं. बरोबर आहे. मग नाव परमात्म्याचं घ्यायचंय तर आपलं कधी कधी कोणतं कोणतं काही काम असते बघा. आपलं काम असते का नाही? आपल्या सगळ्या साधनेच्या पाठीमाग आपलं कामच आहे. लक्षात आलं का? आम्हाला भक्ती कशा करता पाहिजे? उद्धारा करता विरळा ऐसा कोणी. तुकोबराय म्हणले तुका त्याशी लोटांगणी. एखादाच की मला काहीच पाहिजे नाही आणि फक्त परमात्म्याचं माझं ऐक्य झालं पाहिजे. पण प्रत्येक होऊन आलं पाहिजे, लेकरं झाले पाहिजे, घर झालं पाहिजे, पैसा कमला पाहिजे, मान मिळाला पाहिजे, याच्याकरताच आहे ना देवाकडं. मग मला सांगा, ज्याचा आम्ही नाव घ्यालो का नाही, ज्या वेळेला आम्हाला संकट पडलंय, संकट पडते ना, एखादी वेळा वाहटुळ येते. वाहुटळ माहिती आहे का नाही इथल्या लोकांनी? आणि वाहुटळ आली आणि ते दुरळा उडला की लोक राम 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 राम. का? ती वाहुटळ लांबवून जावी. अपघात झाला, ऍक्सिडेंट होऊ लागला, धडकाला, राम 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 राम. का? त्यानं तिथं यावं वाचवावं. दुसरं काही
उद्देश नाही ना. त्यानं तिथं यावं आणि वाचवावं हा आमचा उद्देश आहे, बरोबर आहे. आणि तेवढ्यामध्ये काय करावा, एखादा कोणीतरी व्यक्ती यावा. त्यावेळेला काय यावा, एखादा व्यक्ती. आता तो पडलाय, धरणीवर पडलाय, त्याला उचललं आणि ताबडतोब फोटो न काढता व्हायरल न करता उचलणे दवाखान्यात घेऊन जाणे, हे काम आहे का नाही. लोक अपघात होऊ द्या, त्याला हात लाविनात, त्याला उचलिनात, त्याला दवाखान्यात घेऊन जायनात, लगेच फोटो काढले की लगेच फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे वगैरे सगळीकडे त्याचे फोटो व्हायरल. फोटो घ्यायचे आणि चलत राहायचं. कोण आहे की कुठला आहे की त्याला काय त्रास आहे की ह्याचा काही विषय नाही. आणि बघा, आणि तात्काळ मी एकटाच कुठंतरी पडलो आणि एक माणूस आला आणि मला तात्काळ उचललं, बघा त्यानं दवाखान्यात घेऊन गेला, माझी एवढी सेवा केली. तो माणूस आल्यामुळे मी वाचलो, तो माणूस आल्यामुळे वाचलो. मग तो माणूस कसा आला, अहो देवच होऊन आला. कसा होऊन आला, देवच होऊन आला. मग आता तुम्हाला दुसऱ्या देवाची काय गरज आहे, दुसऱ्या देवाची गरज आहे तुम्हाला नाही. बरं छान, आता लक्षात घ्या, बारीक जरा विषय बारकी बी ऐकत जाऊ माझं महाराज, बरोबर आहे का नाही. मग तो माणूस देवच होऊन आला, बरोबर आहे. मग तुम्ही नाव कुणाचं घेतलं होतं, म्हणजे मला बी कधी अडचण पडली तर घेता येईल. तुम्हाला वाचवलं ना, मग नाव कुणाचं घेतलं होतं, मी भगवंताचं नाव घेतलं होतं, बरोबर. मग भगवंताचं नाव घेतल्यानंतर तो माणूस धावून आला, मग देवच आला का, हो देवच आला. कोण आला, तो देव आला. मग तो स्वतः आला का कुणाच्या रूपानं आला. त्याला विचारलं, देवा मला अमुक अमुक दिवशी तुम्ही वाचवलं, तुमचे उपकार बरं का, पण तुम्ही नव्हतात, दुसरंच कुणीतरी होतं वेगळ्या स्वरूपात. अरे वेड्या, ते मीच होतो. ते कोण होतं, मीच होतो. मग मला सांगा, ज्यावेळेला नाम घेतलं त्यावेळेला तो येऊ की नाही येऊ, आपलं काम होते का नाही. उदाहरण घ्या, एखादं मंत्रालयात आपलं काम आहे आणि मंत्रालयात काम असल्यानंतर आम्ही म्हणतो अमुक अमुक नांदेडच्या खासदारांनी मला पाठवलंय. कुठं जाऊन म्हणतो, मंत्रालयात. आणि तिथं गेल्यानंतर बरं 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 त्यांनी पाठवलंय का, काय काम आहे, काय नाही, असं थोडंसं ते एक टेंडरचं होतं, बरं 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 तुमचं काम झालं, जा. बरोबर आहे, काम झालं ना. काम झालं ही कशावर झालंय, कशावर झाले, नावावर झाले की का खासदार समोर आहे, नावावर झाले का नाही. नुसतं खासदारचं नाव सांगितलं तर मंत्रालयात काम होते का नाही, बरोबर आहे. काम कशावर होते, नावावरच होते. काय झालं, एक राजा होता, लक्षात आलं का. आणि त्या राजाकडे काय एक प्रधान म्हणून, आता आपल्या देशाचे राजे कोण आहे सध्या, आपल्या देशाचा राजा कोण आहे, मोदी. आपल्या देशाचे राजे ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान हे राजा न, हे प्रधान आहे, सेवक आहे, सांगितल्या कामाली गती देणे. बरं चला, मग त्या राजाकडे काय झालं, एक हुशार व्यक्ती होता, त्यानं आपल्यापाशी नौकर म्हणून ठेवला होता. आणि एके दिवशी काय झालं, एक विद्वान दुसऱ्या इकडला आला आणि त्यानं सांगितलं, म्हणले तुमच्या इकडे विद्वान आहे आणि मी त्यासोबत वाद घालणार आहे आणि तुमच्या विद्वानापेक्षा मी श्रेष्ठ ठरणार आहे. असं राजाकडे आलो ना. राजानं विचारलं, मला कोणत्या गावचे, त्यानं म्हणला कर्नाटकमधला. बरोबर. मग म्हणले आमचे विद्वान गावाला गेलेत, उद्या या. तेवढ्यामध्ये काय केलं, एक परीट समाजाचा माणूस कपडे धुवून भारच डोक्यावर घेऊन आला आणि राजाच्या चेहऱ्याकडे बघितलं. राजाचा चेहरा पडलेला दिसला, चिंताग्रस्त दिसला. काय करणार, विचारलं राजेसाहेब चेहऱ्यावर चिंता दिसायला काय आहे. त्यांनी सांगितलं कर्नाटकमधला एक विद्वान आला होता आणि आपल्या विद्वानाला हरवल्यावर मग माझं काय. लगेच ते धोब्यानं सांगितलं, म्हणला आणा, म्हणला कोण आहे, मी वाद घालतो. म्हणला अरे तू काय वाद घालणार, आपल्या विद्वानाला हरवायला आलाय. म्हणले बघा तरी. लगेच शिपायाला पाठवलं आणि त्याला बोलवून घेतलं. तोपर्यंत इकडे त्या कपडे धुणाऱ्यानं सांगितलं राजाला. त्यांनी जर विचारलं हे कोण आहेत, तुम्ही एकच म्हणा की आमच्या विद्वानाचे गुरु आहेत. ती म्हणजे विद्वानाची एवढी शक्ती, विद्वानाचे कोण आहेत, गुरु आहेत, एवढंच म्हणा. लगेच तू वापस आला आणि राजाला विचारलं, म्हणले तुमचा विद्वान गावाला गेले म्हणलात, मग हे कोण आहेत. तर त्यांनी सांगितलं हे आमच्या विद्वानाचे गुरु आहेत. बर बर बर. मग विद्वानाचे गुरु म्हणल्याबरोबर हे अर्ध जाग्यावर गारज झालं. म्हणला विद्वानाची एवढी कीर्ती आहे तर विद्वानाचा गुरु म्हणजे किती विशेष असेल. त्याला वाद घालायचं सुद्धा कळालं नाही, बोबडी वळली. बोबडी वळली. म्हणले करा वाद सुरू दोघांमध्ये. राजा आसनावर बसला, त्या विद्वानाला एक आसन टाकलं आणि इकडे धोब्याला एक आसन टाकलं. करा वाद सुरू. वाद चालू केला. त्याला बोलता येईना, घाबरून गेलं विद्वान असून, चाच पडलं आणि त्यानं मुका वाद चालू केला. त्या विद्वानानं काय केलं,
असं एक बोट वर केलं. काय केलं? काबरून बोलता येईना. एक बोट वर केलं की धोब्यानं 2 बोट वर केले. लगेच त्यानं काय केलं, त्या कर्नाटक मधल्या विद्वानानं असा पंजा दाखवला. पंजा दाखवला की ह्या धोब्यानं अशी मूठ दाखवली. पुन्हा त्या विद्वानानं असे 7 बोट दाखवले. 7 बोट दाखवले की ह्या धोब्यानं काय केला, अशी आडवी रेष आणला. पुन्हा त्या विद्वानानं विचारलं तर ह्यानं दह्याचं मडकं काढलं आणि पुढे ठेवलं. वाद संपला. मग ती जे खरं विद्वान होतं ते म्हणला, राजेसाहेब हरलो म्हणला, येतो. राजा म्हणला काय वाद होता की, कसला होता की, कुणी कोणाला बोललं नाही, मुकावाद. आणि हे खरं विद्वान असून हारलं म्हणून चाललंय. आणि मी तर एवढ्या मोठ्या माणसाला कपडे धुवायला लावले, चूक झाली गडे म्हणले आपली. बरोबर म्हणले ठीक आहे तुम्ही हारलात, पण मला ह्याचा उलगडा करून दाखवा की नेमकं तुमचे प्रश्न आणि उत्तर काय होते. असं विचारल्यानंतर ते जे खरं विद्वान होतं का नाही ते म्हणला जरा गुरुजींना बाहेर घाला ना, म्हणला मला बोलता येईना. हे कोण आहे? कपडे धुणारा. बरं गुरुजीला बाहेर घाला. गुरुजी बाहेर घातले आणि विचारलं, म्हणले हे मगाचा वाद काय होता. ते खरं विद्वान असल्यामुळे त्यानं म्हणलं हे बघा राजेसाहेब, मी म्हणलो म्हणला एक ब्रह्म आहे, एक ब्रह्म आहे. पण तुमच्या विद्वानाच्या गुरुनं सांगितलं म्हणला एकटं ब्रह्म नाही, एक ब्रह्म दुसरी माया आहे. मग मी म्हणलो म्हणला ते सगळे वेगवेगळे राहतात, पण तुमच्या विद्वानाच्या गुरुनं सांगितलं म्हणला नाही, ते दोन्ही एकाच ठिकाणी राहतात. मग पुन्हा मी विचारलं म्हणला 7 समुद्र आहेत, पण तुमच्या विद्वानाच्या गुरुनं सांगितलं म्हणला मधी पर्वत आडवा आहे. मग मी विचारलं म्हणला कोणता पर्वत आडवा आहे, तर त्यांनी दह्याचं मडकं काढून दाखवलं म्हणला दधी पर्वत. राजा आश्चर्यचकित झाला. म्हणला काय विषय आहे म्हणला, हे एवढा गहन विषय आयुष्यात ऐकला नाही आणि आपल्या धोब्यानं सांगितला. जा म्हणले, हरलात जा. त्याला राजानं काढून दिलं आणि पुन्हा धोब्याला मध्ये घेतलं. विचारलं म्हणले मगाचा वाद काय का होता. धोबी म्हणला राजेसाहेब ते आले म्हणला आपल्या दरबारात आणि मला इथं येऊन म्हणाले म्हणला हे गबस म्हणून. मी म्हणलो म्हणला एकटा नाही, आम्ही 2 जण आहोत, मी आणि राजा. आणि इथं येऊन मला म्हणाले मला चापट घाली म्हणून अशी. मी म्हणलो म्हणला एका बुकीलाच खाली बस, एका बुकीलाच खाली बसविल म्हणलो म्हणला. आणि बरं ह्याला कोण सांगितलंय म्हणला की मी 7 भाकरी खातो म्हणून. मला म्हणालाय म्हणला 7 भाकरी खातोस म्हणून. मी म्हणलो म्हणला नाही 2 टायमाला 3.5 खातोय. आणि कशा बरं खातो म्हणून सांगितलं तर म्हणलं तर ह्याचं मडकं काढून दाखवलं. विठाला मला सांगायचंय काय, नुसतं नाम झालं तर काम झालं. नाम झाल्याबरोबर काय झालं, मग नाम झाल्यावर जर काम होत असेल तर मग आपण साधना कोणती करावी. निळोबराय म्हणतात नाम वाचे. वाचन काय करायचं, नाम घ्यायचं. मला सांगा नाम ही एवढी साधना आहे. कोणी म्हणेल महाराज आता आता हे आमच्या आजीच्या वयामध्ये आलं. आजीचं वय किती आहे, 87. हा मग आता कैक माणसं 87चे ह्या जगतामध्ये आहेत, बरोबर आहे. पण 87 पर्यंत काहीच केलेलं नाहीत. कैक माणसं सांगतो बरं का 87 पर्यंत काही केले नाहीत. आणि असा एक असं हा नाही आजीचं सांगायला नाही असं का, पण कधीच केलं नाही. आणि कोणीतरी एकानं धरून आणलंय. 80-85च्या वर्षाच्या माणसाला चला कीर्तनाला, नगरेश्वर मंदिरामध्ये पंढरनाथ महाराजाचं कीर्तन आहे, चला धरून आणलं आणि ऐकलं कीर्तन. आणि ऐकल्यावर पुन्हा म्हणाले असलं कीर्तन असते वय, मला माहीतच नव्हतं म्हणला. पण म्हणला महाराजांनी नामाचं चांगलं महत्त्व सांगितलं आणि नामानं उद्धार होतो हे बी सांगितलं. पण महाराज 85 वर्ष वय झाले, आतापर्यंत मी कोणत्या देवाचं नामस्मरण केलं नाही. कधीच मी गेलो नाही, वारीला गेलो नाही, नामस्मरण केलं नाही, देवाला गेलो नाही, दर्शनाला गेलो नाही. आणि आता पुढचं आयुष्य माझं काय 5 राहिले का 10 राहिले का 15 राहिले का 20 राहिले सांगता येत नाही. पण आतापर्यंत मी काही केलं नाही. इथून पुढे जर मी ह्या साधनेमध्ये लागलो तर मग माझा उद्धार होईल का. महाराज म्हणले का होणार नाही, आधी गीतेला विचारू की होऊ शकतो का. गीता सांगते अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् पर्यासी समदभाव याते नास्त्यत्र संशयाः यमेवापि स्मरण भावो तम त्यजते त्यजतम ते कलेवरम यत् पर्यासी समदभाव तम ते कलेवरम. काय पुढे आहे यमेवापि स्मरण भावो तम त्यजते कलेवरम तम तमेव इति कोणतेय सदा तद्भाव भाविताः. शेवटच्या काळाला जरी मुखात नाम आलं,
कोणत्या काळाला? शेवटच्या अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुका पार नाही. मृत्यूच्या समयी जरी नाम आलं तरी त्याचा उद्धार होतो. महाराज एखादं उदाहरण देऊनच सांगतो, कारण उदाहरणाशिवाय कीर्तन नसते. का असते? आणि जे असतंय ते कीर्तन नसते. हा, एक तास उरला खटवांगरायाशी आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. बरोबर आहे, एकच तास उरला होता की एकाच तासामध्ये उद्धार झाला, पण ती त्याच्या अलीकडे गीता आली. अंतकालेच्या शेवटच्या टोकाला जरी नामस्मरण आलं. उदाहरण सांगतो ऐका. एक शास्त्रामध्ये काही पापी लोकांचे उदाहरण आलेत. पापी म्हणजे कसं? अजामेळ गणिका, तारिली कुंटिनी आणि प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. एक गणिका, आणि त्या गणिकेचं उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. गणिका अशी होती, आयुष्यात नामस्मरण केलं नाही, परमार्थ केला नाही, वारी केली नाही आणि वेगळ्या मार्गामध्ये असलेली गणिका. पण तिनं काय केलं, एक पोपट पोसला. कोण? राघू. पोपट म्हणजे राघू पोसला. आणि राघू पोसल्यामुळं तिचं त्या राघूवर एवढं प्रेम जडलं की जसं आपण भागवताची कथा ऐकता ना, जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातीला. हरणाच्या पिल्ल्यावर एवढा जीव जडला आणि दुसरा जन्म हरणाचा घ्यावा लागला. बरोबर आहे, कारण अंतिमती सागती. जसं अंतकाळाला ज्ञानोबरायाची ओवी आहे बघा, अगा मरणी जयाजी आठवे ते तिही गती के पावे, म्हणून सदा स्मरावे माते चित्वा. शेवटच्या काळाला जे ध्यानात येईल तसाच जन्म पुढं प्राप्त होतो. आणि मग त्या गणिकेनं काय केलं होतं, राघू पोसला. उठलं की देवाचं नाव नाही, राम राम नाही, कृष्ण कृष्ण नाही, नमः शिवाय नाही, कुठलं नारायण नारायण नाही, काही नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत राघू राघू राघू, लाड बी करताना राघू, खाऊ घालताना राघू, गावाला गेलं तरी राघू, कुठं बी गेलं तरी राघू. राघू विना तिला कसल्या प्रकारचा चैनच नाही, राघूच म्हणायची. आणि मग तिनं काय केलं, सारखं राघू 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 म्हणत गेले. आणि अंतकाळ जवळ आला. अंतकाळ जवळ आल्यावर आता मरताना सहज मरतंय का झटक्यानं मरतंय? हे बाहेरचे झटके खटके वेगळे बरं का, त्या अटॅकचे. पण कुठलाही माणूस मरताना आता शास्त्र सांगते का, इकडे कोणी तर मरून बघितलं नाही की, इकडे कोणी मरून बघितलं का? नाही. पण शास्त्र सांगते की 100 इंगळ्या एकाच वेळी चावल्या की, आता एकच इंगळी चावली तर अख्खं नांदेड फिरविते आहे का नाही. मग तेवढा त्रास म्हणा अंतकाळ म्हणजे शेवटच्या श्वासाला. मग आता कसा तरी खुटकून तरी असा झटका आल्याशिवाय माणूस मरत नाही. राघू 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 म्हणायची. काय झालं, लगेच असा शेवटचा श्वास झाला, तोंड वाकलं, राघू राघू वाक्कून झालं, राघव असं होऊन गेलं. मग राघव कोण? काय? राम की संतान होने के कारण राम को राघव कहा जाता है. म्हणजे रामाचंच नाव, कारण ती रघुची संतान असल्यामुळं. आणि मग रघुची संतान असल्यामुळं राघव होऊन गेलं. लगेच विष्णुदूत पळत आले. काय झाले? विष्णुदूत पळत आले. माझ्या मालकाचं नाव मृत्यू समयला घेतलंय. कुणं घेतलंय? गणिकेनं घेतलंय. आणि इकडून यमदूत म्हणले, अरे ह्याचा तुम्हाला पवाडाच माहित नाही म्हणले. आणि तुम्ही ह्यांची यादी बघा म्हणले. आयुष्यभर या बाईनं कधी चांगलं काम केलं नाही, आयुष्यभर नामस्मरण केलं नाही, आणि याचा शेवट कसा होईल हे आमचं गिरायक आहे. कोण म्हणाले? यमदूत. हे आमचं गिरायक आहे. आणि विष्णुदूत म्हणले नाही नाही नाही, शेवटच्या काळाला राघव म्हणल्या आम्ही नेणार. तीही महाराज सत्यलोकी नेली. अंगीकार जाता केला नारायणे, अंगीकार जाता केला नारायणे, निंदे दे याले वंदे केले, निंदे दे याले वंदे केले. अंगीकार जाता केला नारायणे, अंगीकार जाता केला नारायणे, अधिकार ज्याचा, अंगीकार ज्याचा
केला नारायणे आणि अंगीकार केला ना अधिकार प्राप्त करून दिला. काय केला? अंगीकार केला आणि अधिकार दिला. कशामुळं? अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदते ही तेने वंदे केली ना. कोण केली वंद्य? आजा मेळगणिका हारिली कुंठिनी आणि प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. आणि ज्यांनी नामाच्या बळावर वंद्यता मिळवली, नामाच्या बळावर जे तरुण गेलेत तेच शास्त्रामध्ये येऊन सांगायलेत. पुराण प्रसिद्ध बोलिले पुराण प्रसिद्ध पुराणामध्ये कोण बोललेत? वाल्मिक. नामे तिन्ही लोक उदरती. बरं मग निस्ते वाल्मिक पुराणात बोललेत एवढंच आहे का? नाही 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 महाराज, ही याची कीर्ती नामाची महती 18ही पुराणे हरिशिराची. कोण कोण? फक्त पुराणे नाही नाही, चौवेदी जाण साही शास्त्री कारण आणि 18ही पुराणे हरिशिराती. एवढंच नाही, वेद काय म्हणला? वेदानंत बोलिला अर्थही तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. ही नामाची महती आहे. आणि नामानं तिन्ही लोक एवढंच नाही हो, नामानं एवढेच उतरलेत असं नाही, सगळे जेवढे उतरलेत ना. आता छोटे छोटे पुरावे देत बसायचं. माणसं उतरतील याच्यामध्ये नवल नाही महाराज. हा, माणसं उतरतील याच्यामध्ये नवल आहे का? नाही 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 महाराज. माकडायचा उदार करून टाकला ना कोण? नाम. हा, मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदके तारिले पाशान हे महिमान. हा, एवढेच नाही, मला सांगा, ही उद्धरून गेले ना, कपी कुळ उद्धरिले नामाचा पार कुमाई प्रत्येकाचा उद्धार, कपिकुळाचा सुद्धा उद्धार केला. पण ज्या वेळेला कपिकुळांचा उद्धार केला, सेतू बांधला, सेतू बी बांधला तरी प्रभू रामचंद्रजीच्या नावानं बांधला, साक्षीनं बांधला नाही. आणि ज्या नावानं सेतू बांधला त्याला सुद्धा संशय आला ना, आला का नाही आला? लोक म्हणजे हा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा तुका म्हणी आम्हा जन्म गोड याजसाठी. त्याच्या नामाचा महिमा हा त्याला कळणार नाही, तर त्याच्या नामाचा महिमा हा साधकाला कळेल. म्हणून निळोपर आहे म्हणतात, दुसरं काही करू नका, नाम वाचे. एका लक्षात आलं? वाचन काय करायचं? नामच करायचं की. नाहीतर काही लोक काळ सार्थक केला त्यांनी आणि धरीला मनी विठ्ठल. काही लोकांनी काळ सार्थक केला विठ्ठल मनी धरुणी. काही लोकांनी काळ सार्थक केला नाममुखी घेऊनी. काही लोकांनी काळ सार्थक केला श्रवण कीर्ती ऐकोनी. आणि काही लोकांनी काळ सार्थक केला बाया सार बायान भांडण ह्याच्यामध्येच महाराज काही लोकांचं गेलं महाराज. म्हणून आपला जो मिळालेला काळ आहे ते कशात घालायचा? या नवविधामध्ये कुठं बी घाला. आता श्रवण सांगितलं, नाम वाचे श्रवणी कीर्ती.
श्रवणी कीर्ती श्रवण करायची. मला सांगा, सगळं भागवत आपण ऐकलेले माणसं आहेत का नाही? भागवत ऐकले का नाही? कसं राजा परीक्षितीनं शुकाचार्यांचा उद्धार केला का नाही? कसं कसं वरवट आहे काय ते? मला डोसक्यात घालून घेऊ द्या. हे प्रकार एवढाच आहे हो. असं आहे महाराज तरी म्हणलेच मला. आता कसं हे मुडदून दुडपून कुठून तरी माणसांना हे विनोद आणायची एक सवय लागली. कीर्तनकारांनी एवढा बाजा वाजविलाय तुम्हाला सांगायचं म्हणजे की लोकांना कीर्तन हे काय कळू म्हणजे जे होतं ते माध्यम ठेवलं नाही. आज लोकांच्या डोक्यामध्ये कीर्तन म्हणजे हसण्याचा तास, विनोदाचं ठिकाण म्हणजे काय कीर्तन. तिथं गेलं म्हणजे आता घरी बी लेकरं त्रास देतात. उग किरकिरी ऐकण्यात बसल्या तिथं घंटाभर हसता येते, फ्रेश होत रे, चल रे उग जाऊन ऐकून येऊ. हे असं झालं डोक्यामध्ये. लोक दुसरं बसून गेलंय. त्याच्यामुळं काय आता हे कुठंतरी आपण असं संकुचित झालो, बारीक झालो. चला, राजा परीक्षितीचा उद्धार. राजा परीक्षिती कोणत्या हिमालयामध्ये गेला? कुठं गेला का? हिमालयात कुठं? काशी, द्वारका, मथुरा, गोकुळ, वृंदावन, प्रयाग, काही कुठं नाही. काय केलं त्यानं नेमकं उद्धारा करता? 7 दिवसामध्ये ज्याचा उद्धार झाला त्यानं काय केलं? श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती कुणाला? अहो श्रवणानच ना. कशानं मिळाली? राजा परीक्षितीला मुक्ती कशाने मिळाली? श्रवणानं. मग श्रवण काय करायचंय? तर श्रवण कीर्ती करायच्या. कुणाची कीर्ती करायची? एक तर देवाची कीर्ती श्रवण करायची, नाहीतर देव मान्य संतांची कीर्ती श्रवण करायची. कारण देवापेक्षा संत काही फार आगळे वेगळे नाहीत बरं का. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. किंवा ज्ञानोबराय म्हणले अमातया परस्परे बाहेर नामाची चांतरे वाचोनी अतवट वस्तू विचारे ते मी ते असे. वेगळं म्हणायचं कारण नाही. देवाची किंवा देवमान्य संतांची कीर्ती श्रवण करायची. संतांची कीर्ती हो, वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणी चहुवेदी गायली पुराणी वैष्णवाची कीर्ती. म्हणून आपण एक तर देवाची कीर्ती श्रवण करायची, नाहीतर देवमान्य संतांची कीर्ती श्रवण करायची. कारण कसं आहे, बाकीच्या आता हे टाळकरी उभा राहिले तंगडे दुखत येतच घे. जास्त वेळ कीर्तन झाल्यावर मृदंग वाजविताना हात दुखत येत का नाही? का पोरखेळ आहे? ते सोपं नाही. कारण आम्ही तिथून आमचा बेस्ती आहे, तिथून आम्ही असं म्हणजे. आणि मग सगळ्यांना त्रास आहेच की. माईकवाल्याला गर्दा. मला सांगा, आता आपले चॅनलवाले आहे ते चॅनलवाल्याला 2 घंटे उभाच राहावं लागले सगळ्यांना, आहे का नाही? पण आपल्याला बसताना मांडी घालून बी बसता आले. कसंही बसता येते ना. लई कळ लागली तर महाराज एक गुडगाव माणूस वरी करते. कारण आजकाल काय झालंय, थोडा त्रास आहे. कारण आजार वाढले, अन्न दूषित निघालं, सगळं रासायनिक अन्न आहे. शुद्ध कोणाला खायला मिळेना, नैसर्गिक कोणाला खायला मिळेना. त्याच्यामुळं गुडघे, कंबरा, डोके आणि किरकिरीने डोके जास्त माणसाची पिकले. हे प्रकार जास्त झाला. आणि मग कसं बसता येते, पण काही बसण्याचे बंधन नाहीत. आता कोणी कीर्तनकार रुबाब करतात तो भाग वेगळा झाला. पण ज्याच्या त्याच्या शरीराच्या सवयीनुसार म्हणा, किंवा त्याच्या शरीराला जे बरं वाटेल तसं बसलं तर काय अडचण. पण कीर्तन करायला काय पाहिजे नेमकं? कीर्तन करायला त्याचं ध्यान आणि त्याचं कान, या 2 गोष्टी जर श्रोत्या वक्त्याकडे झाल्या तर बाकी काही लागत नाही. मग आता मला सांगा, यांना थोडा त्रास आहे, पण ऐकणाऱ्याला काही त्रास नाही की. आणि सांगू का तुम्हाला, न बोलता, न ओरडता, न ताण घेता, न टेन्शन घेता मोक्ष आहे. कुणाला? ऐकणाऱ्याला. बघा ना, संतांचे ओवे आहेत ना. मनाशी मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष आहे आईता सर्वना माझी मोक्ष आहे. काय आहे? सर्व हो तरी अवधान ऐकले दिजे तरी सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका, ओपन साऊंड लावला. ऐकणाराला मोक्ष मिळतं हो, असं कोण म्हणलंय? आणि असं ऐकलंय मोक्ष मिळतो म्हणून गाजावाजा झाला. माईक लावून सांगितलं ऐकणाऱ्याला काय मिळतंय? मोक्ष मिळतंय. काय ऐकणाऱ्याला मोक्ष मिळतंय? लोकांचे भांडणं. मग काय ऐकणाऱ्याला मोक्ष मिळतंय? देव किंवा देवाचं नामस्मरण कानावर आणि त्याची कीर्ती श्रवण करणाऱ्याला मोक्ष मिळतंय. आणि मग ते डांगोरा बघितला, आणि ते डांगोरा बघून तुकोबराय म्हणले हकारोनी सांगे तुका
आणि नाम घेता राहू नका. एवढंच नाही, कोण काही जरी केलं तर पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी धरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आनंदे जय जयकार करा. ही श्रवणाची ताकद आहे, ही नामस्मरणाची ताकद आहे. आणि पाऊले चित्ती समान, समपाय कर कटी, उभा तटी भिवरीच्या, तो विठेवरी ज्याचे पाऊले समान आणि तोचे एकदान शुरदाता. उग हे परमानाची लगड घालून म्हणजे अभंगाचा निष्कर्ष काढण्याकरता घालवलो बरं का. याचा काही आपल्याला अर्थार्थी ध्यानात बी राहणार नाही, पण ती काही आपली चाकोरी असते, काही परंपरा असते की त्याला ते देऊनच पुढे सरकावं लागतंय तरच ते बरं वाटतंय. नाहीतर मग कसं आहे, आप कीर्ती नाही, आव कृपा होऊ शकते. मला सांगा, तुकोबरायांच्या, निळोबरायांच्या, ज्ञानोबरायांच्या, नामदेवरायांच्या, नाथबाबांच्या अभंगावर ज्यावेळी ती बोलालात ना, अभंगावर जर योग्य बोललं तर ते संत समाधानी राहतील. नाहीतर असा शाप देऊन जातील की नरकात सुद्धा जागा. मी अभंग लिहायला एवढा रात्रंदिवस कष्ट करून या अभंगासाठी आतोनात आटापिटा केलाय, आणि तू जर अभंगाला न शिवताच जर उगं गावाच्या भोवताली हिंडू लागलास. गावाच्या भोवताली काय असते, आता शेर आहे, गावाच्या भोवताली काय असते, यस नाही, यस गावातच असते. गावाच्या भोवताली पांदन, पांदन कशा करता असते, पांदन कशा करता असते, म्हणून वाटणार झाले. हा, सगळ्याला माहीत झालं का, बस झालं. मग ते जर करीत फिरू लागलास तर मग मी अभंग लिहिल्याचा काही. अरे तुकोबराय म्हणले रात्रंदिवस आंबा युद्धाचा प्रसंग. काय प्रसंग, रात्रंदिवस आंबा युद्धाचा प्रसंग. आतून मनाशी आणि बाहेर जनाशी एवढं युद्ध केलंय, आणि मग एवढं युद्ध करून आम्ही संसार नावाचा प्रकार जिंकलाय. बरोबर आहे. आणि एवढा आटापिटा करून जर अभंग लिहिला आणि त्याचा आमचा जर संबंध येत नसेल तर सेवेकरता घेतलेला अभंग अमुक जगद्गुरु, जगदवंदनीय, संत श्रेष्ठ, देवमान्य, विश्वमान्य, अबा बाबा बाबा, त्या उपमा एवढ्या ऐकायच्या आणि विषय संपूर्ण टाकायचा. चला, पाऊले चित्ती समान, ह्याच्यासाठी मी सांगू लागलो. चला, ज्याला उधरून जायचंय ना, भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, म्हणून नामवाचे श्रवणे कीर्ती, पाऊले चित्ती समान. अशानेच काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. काळ ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की आपण यमालाच काळ म्हणायला लागलो. आपण काळ कोणाला म्हणतोय, यमाला काळ म्हणतोय, पण यमाला काळ नाही म्हणता येत. आपल्याला जेवढं आयुष्य मिळाले, कोणाला 40, 50, 60, 80, 100, 110 पर्यंत जाऊ शकतात. जेवढं आयुष्य मिळालंय त्या आयुष्याच्या मधल्या अंतराला काळ म्हणतात. मधला जो अंतर आहे ना, अबा हे का खूप काळ माणूस जगला. किती काळ जगला, अहो 90 वर्ष माणूस जगला. 90 वर्षाचा काळ त्याला काय झाला होता, तो मिळाला होता. आणि मग तो मिळालेला काळ जेवढा मिळालाय तेवढा सत्कार्यात लावणे, याला म्हणायचं काळ सार्थक करणे. संसारासाठी कुणी बी लावल, वाईट कामासाठी कुणीही लावल, लोकांना त्रास देण्याकरता कुणीही लावल, पण सत्संगासाठी लावणारा जेवढा काळ गेलाय, नामस्मरणामध्ये जेवढा काळ गेलाय, श्रवणामध्ये जेवढा काळ गेलाय, तेवढाच काळ आपल्याला चित्रगुप्ताच्या डायरीला नोंद होतो. बाकीचा काळ नोंद होत नाही. बाकीचा काळ बी होतो, पण डायरी दुसरी असते. ती डायरी दुसरी असते. आणि चांगल्या कामाची अशा 2 डायऱ्या असतात, कारण ते विसरत नाहीत ना. मग शेवटच्या काळाला कोणती डायरी उघडायची, कोणत्या डायरीमध्ये किती भांडवल आहे, कोणत्या डायरीत किती भांडवल आहे, हे दोन्हीचा मग तोलमोल करून मग जिकडं तिकडं वाटा. मग त्या वाटानं त्यांना काय करायला जाते, पाठवल्या जाते. मग जेवढा काळ आपण सत्संगामध्ये घालू तेवढा काळ आपला काय होतो, सार्थकी होतो. आणि ज्यांनी असा काळ घातला, निळोबराय म्हणतात, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. रात्रंदिवस महाराज कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. कीर्तनाचा जो समारंभ असतो, आता हे कीर्तन जे आपण चालू ठेवतो ना, मला सांगा, इथं समिती आहे, इथं काम करणारे भावनिक माणसं आहेत, बरोबर आहे. मग हे कीर्तन म्हणजे काय पैसे जास्त आहेत म्हणून आहे का? हे कीर्तन काय म्हणून आहे, पैसे जास्त आहेत म्हणून नाही, मग कामं नाहीत म्हणून का, झोपा येणार म्हणून का?
कीर्तनाचा मुद्दा काय, उपयोग म्हणजे ह्याचं सार्थकता काय की आपण एवढा पैसे घालायचे. आता नाही म्हणलं तरी माधव महाराज मला आज 10,000 रुपये देणार, उदाहरण घ्या. मग महाराज तिथून आणायचा 10,000 रुपये द्यायचे त्याला, टाळकऱ्यांना पैसे द्यायचे, बरोबर आहे का नाही. आणि एवढी माणसं बोलून ह्या लोकांच्या झोपा मोडायच्या काही काम. याचं कारण आहे महाराज, ही नामदेव महाराजांनी जी परंपरा चालू केली ना ह्याच्याकरताच केली की कुठंतरी महाराज सामाजिक असो सामूहिक असो कुठंतरी एकोपा निर्माण व्हावा, एकात्मतेचं जीवन बनावं, वैरभाव विसरावा, सगळे एका मंडपात एका छत्राखाली यावे आणि सख्या भावासारखे जीवन जगावे. हा परमार्थाचा आणि ह्या सप्ताहाचा हेतू आहे. दुसरा हेतू काही विशेष नाही महाराज. आणि मग हे सगळे जर एकत्र आले आणि वैरभाव विसरला ना परमार्थाचं फळ मिळालं ना. वेगळं काय रामायण लोक सांगतात, रामायणामध्ये सांगत असताना काय लक्ष्मणाचं काय रामाचं प्रेम, अरे बायकोचा त्याग केला आणि वनामध्ये गेला, हे रामायण सांगणारे म्हणतात. आणि मग विचारलं भाऊ तुमच्या भावाला थोडा निरोप द्यायचा होता. बरोबर आहे पण माझं त्याचं बोलणं नाही हो, काय नाही माझं त्याचं बोलणं नाही, तुमचं तुम्ही बोला त्याला. आणि रामायण सांगताना काय बंधूचं प्रेम, काय लक्ष्मणाचं प्रेम, काय गोष्टी, हे नको आहे. आणि हे कुठंतरी गेलं पाहिजे, हे कुठंतरी महाराज संपत आलं पाहिजे आणि एकात्मतेचा विषय लागला पाहिजे. याच्याकरता ह्या नाम सप्ताहाची. आणि हे नाम घेत असताना साधना करत असताना कशी साधना, आता या सप्त्यात नामस्मरणाला ऐकायला आलो की मग पुढल्या वर्षी ह्याच वर्षात येऊ कसं, नाही 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 नाही. जेथे कीर्तन होत असेल ना, जेथे होय हरिकथा, सदा घोष नामाचा, जिथं जिथं होतो तिथं तिथं सतत नेहमी सदा नाम घोष करू हरिकथा. मग कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. एकतर महाराज इकडे येत असताना दंभ, मीपणा, गर्व, अहंकार या गोष्टी. मग इथं आल्यावर तुम्ही किती शिकलेले आहात, कोणाची PhD झाल्या, कोण डॉक्टर झालाय, कोण वकील आहे, कोण काय आहे. इथं नाही, इथं काही चालत नाही. इथं सगळे एकाच मापामध्ये बसतात. इथं मापट दुसरं नाही. मग इथं दंभ सोड, तुम्हाला यायचंय ना, मी मोठा आहे, मी पैसेवाला आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी अमुक आहे, मी तमका आहे. हा ज्ञानोबरायची उभी आहे बघा. जात वित गोत कुळशीळ भावनायुग मी नव्हे का ऐसा म्हणे, भावनायुक्त झालं ते. म्हणजे मी नाही, तिथं गेल्यानंतर मी पणा कुठं सोडायचा. इथं दरवाजा आहे की, ह्या दरवाजाच्या पलीकडे सोडायचा त्याला आणि त्याला सांगायचं थांब मी जाऊन येतो. तुझी माझी आयुष्याची गाठ आहेच. कोणाला सांगायचं त्याला, मीला. आणि पण काय करतो, मी चाललोय, मी ज्या ठिकाणी चाललोय ना तिथं जमत नाही, कारण तुला कोणी तिथं किंमत देत नाही, तुला कोणी तिथं वाव देत नाही. त्याच्यामुळं मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था संन्यासी तो जाण निरंतर. आणि मग त्याला तिकडं सोडायचं आणि मग मधी यायचं. निर्दंभ दंभ तिकडं सोडायचा आणि सर्वदा सोडून द्यायचा. मग मला सांगा आता ते जर मग तुम्ही त्याला नेहमी जर सत्संगात जात असाल, गादीवर साहेब नेहमी जर सत्संगात जात असाल आणि त्याला म्हणत असाल हे दररोजच्या बाहेर बस, ते काय म्हणते तुझ्याकडे मला काही किंमत मिळेना झाली आणि अशामध्ये तू माझी जास्त संगती करणं झालायस, मग तुझी संगती सोडलेली बरी. मग असं म्हणून जर संगती सोडून काय करता ते निघून जाते. आणि मग त्यानं संगती सोडलं, मला सांगा बेवड्याची संगती त्याचा किती बी जरी लाभ होत असेल तर बेवड्याची संगती करावी का? किती बी लाभ होत असेल तर दुष्टाची संगती करावी का? करू नये ना. मग त्याची संगती एकबार सोडून टाकली की आपला त्याचा संबंध तुटला की निर्दंभ आणि सर्वथा सतत त्याचं नामस्मरण आपल्या मुखात राहतं. दंभ राहत नाही, मीपणा राहत नाही, अहंकार राहत नाही. आणि अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. आता काही शिल्लक अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. मग निळोबाराय म्हणले जर नामस्मरणानं श्रवण भक्तीनं अहंकार दूर केल्यानं सतत नामस्मरण केल्यानं निर्दंभपणे आणि सतत केल्यामुळं त्याचा परिपाक असा आहे.
समाधि हरि नामे नित्य समाधि हरि नामे काल सार्थक लेला काल सार्थक लेला समाधि हरि नामे नित्य समाधि हरि नामे निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे हरिनामे स्वरूप सिद्धी आणि हरिनामे समाधी नित्य समाधी नित्य स्वरूप सिद्धी हरिनामे असं निळोपराया अभंगातून सांगतात. म्हणून ज्यांनी नित्य नामस्मरण केलं त्याला नित्य समाधी आणि कोणतं हरीच्या नामाचं नामस्मरण केलं त्याला नित्य समाधी. काळ सार्थक केला त्यांनी हरिला मनी विठ्ठल. यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ. ठरलेल्या वेळेप्रमाणे आज कार्यक्रमाचा पहिलाच दिवस असल्यामुळं लईच ताणले तर मग उद्यापासून म्हणतील 2 तास काही बसणं होईना नाही गेलेलं बरं असं होईल का नाही. म्हणून आज पहिला दिवस असल्यामुळं आमचं काम माधव महाराज म्हणले आता तुम्हाला काही कीर्तन तेवढं जमत नाही पहिला दिवस घेतो आणि कसं तरी भागवा आणि मग आणि उगं कसं असते म्हणले हो का पहिल्या दिवशी काही कीर्तन चांगलं करायचं नसते उगं पात्र टाकून जा म्हणले. आणि उगं पात्र टाकायचं पहिल्या वाड्याचं काम काय पात्र टाकणे. मग पहिल्या वाड्यानं पात्र टाकले की मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे महाराज काय होतात पदार्थ पडतात. मग चपाती भाजी काय बुंदी लाडू काय गुलामजामुन अनेक प्रकारचे पदार्थ किती दिवस पडतात 7 दिवस. आणि 8व्या 7 दिवसापर्यंत पण खायचं नाही बरं का. आणि 8व्या दिवशी ती पत्रवाळीवर घ्यायचं आणि अधिकारी बनायचं. काय बनायचं अधिकारी. अधिकार सिद्ध झाला
म्हणून मोक्षापर्यंत 7वं कांड राजा परीक्षितीचं उडालं आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद घ्यायचा, काला नावच प्रसाद घ्यायचा आणि मग बाजूला सरकायचं. म्हणून आता इथून पुढं अनेक प्रकारचे विद्वान कीर्तनकार आहेत. पुढं सर्व त्या ठिकाणी महाराज वेगवेगळा मसाला वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी येऊन पडणार. पण पत्रवाळी काढून घेणार नाही मी. त्या पत्रवाळीवरच खाणं गरजेचं आहे. आणि म्हणून गादीवर साहेबांचा फोन आला. येलुरकर महाराज आलेत आमचे, केरुरकर बाबा आहेत आमचे, दास बाबा आहेत आमचे. खरं म्हणजे आमचे पुजारी बाबा इथं महाराज मंदिराला टेकून आहेत. सर्व विनेकरी मंडळी, चोपदार मंडळी, चॅनलवाले, आमच्या ह्या ताई आलेल्या महिला भजनी मंडळीपैकी सर्व इकडले भजनी मंडळ, आमचे गुरुजी विष्णुपुरीकर सर्व या ठिकाणी उपस्थित. खुडे महाराज, बळीराम महाराज, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. झालेली सेवा माझ्या मते पहिल्याच दिवशी पण भरपूर संख्या आहे. उपस्थितांचं सर्व मनपूर्वक अभिनंदन. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित आहे. आमचे मृदंगाचार्य इकडे राहून गेले. योग्य माधव बाबांचा प्रसाद आहे. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय श्री नगरेश्वर वैश्य मंदिर येथे मागील 69 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आज या सप्ताहातील कीर्तनाचा प्रथम दिवस हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज मोरकुटे यांनी आपल्या मधुर वाणीतून सर्वांचं मन प्रसन्न होईल याप्रमाणे कीर्तन सेवा दिलेली आहे. महाराजांच्या मनाप्रमाणे त्यांनी सांगितले पत्रवाही वाढायचं काम पहिल्या दिवशी, पण ह्या प्रसादाला आपण चव आणली हे मी म्हणू इच्छितो. आपण आपल्या वाणीतून फार मनाला समाधान वाटेल असं कीर्तन केलेलं आहे. कोणी कोणाला कमी समजू नये आणि जास्त समजू नये. आपण मंदिरामध्ये सेवा द्यायला आलेली आहे. आपण जी सेवा दिली फार उच्च कोटीची दिली आणि हे प्रसादाचे आहे. प्रत्येक बाब आपली पत्र असो की कुठली गोष्ट असो आपण आपल्या वाणीतून मनमुराद आपण सेवा दिलेली आहे. आपले मंदिराच्या वतीने आम्ही खूप आभार मानतो. आपल्या आणखी एक इच्छा व्यक्त करतो. आपल्याला विनंती करण्यात येईल कृपया आपण पुन्हा देखील सेवा द्यावी. धन्यवाद. आता
जन्मजन्मी तुझा पंढरीचा वारकरी वारी चुकून द्या संत संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वारकरी वारी मागणी ती आहे या संताची निर्वी हे चिरवदे आणि काही माने आता